सुरुवातीला पाहिजे गोलंदाजी मार्फत पहिल्याच शतक घेऊन सौरभ पाहिजे सौरभ यश आता मात्र सुरेख चेंडू बसवलाय एका धावेसाठी पाहिजे एक धाव आता मात्र पाहिजे आकाश आता मात्र सूचित करायचा होता परंतु एक धाव मात्र पूर्ण करून काढला आणि आता मात्र गत्याला क्षेत्ररक्षण पाहिला परंतु पाहिजे पुन्हा एकदा सौरभ यश चेंडूवर प्रहार करण्यात यशस्वी ठरला आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडू होता हलकासा चेंडू बसवलाय पाहिजे कोण कोणावर प्रहार करणार आता सुरुवात केली दुसरं शतक घेऊन आलाय सौरभ यश पाहिजे चेंडू जोरदार पटकावायचा होता परंतु चेंडू बॅटच्या मध्ये सापडत नाही आता मात्र रनआउटची संधी म्हणजे आता मात्र पुन्हा एकदा सूचित करायचा होता आता मात्र सुरेख फलंदाज पाहिजे दिशेने आता जिजा स्पोर्ट संघाचे फलंदाज आक्रमक फलंदाज आता चेंडू हवेत आहे फटका आता जोडलाय परंतु यशस्वी ठरलाय तितक्याच ताकदीचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय सुमित कदम यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून सुद्धा सुरेख कमबॅक केला जातोय आतापर्यंत आता सुरेख परंतु पाहिजे सौरभ नरेश मात्र स्लो पद्धतीने चेंडू होता आडव्या बॅटचा वापर केला जातोय परंतु दोन धावा विकेट मध्ये चेंडू हॅलो आइटम बोल विकेट हमारा करते समोर यश लोखंडे फटका नानासारखा हुकमी एक्का त्यांच्याकडून आहेत त्यानंतर मयूर दुसऱ्या बाजूने सुमिता डनकर सागर पाटील यांच्या डाव्या बाजूने मारा चेंडूला सोडून दिलाय पावल्या परंतु एका क्षणाला वाटलं की चेंडू हा वाईड राहील परंतु वाईड लाईन घासून झालेला चेंडू पाहिजे त्यांच्याकडून 4 डॉट आले जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे सुविधा डनकर पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न क्रॉसकटचा वापर परंतु चेंडू अक्षयजी गोलंदाजी मार्फत आहे पुन्हा एकदा जोरदार मारायचा होता फटका लेग साइडच्या दिशेने परंतु एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे दोन्ही मारण्यात यशस्वी झाले नाही नरेशजी आता मात्र जोरदार मारायचा होता फटका पसरलाय यष्टी रक्षक कोणतीही चूक करत चौथा धक्का क्रमांक बसतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुरुवात करत आहे आता मात्र जोरदार फटका सजवलाय तितक्यात ताकदीने षटकार परंतु हवेतला झेल जोडलाय परंतु दोन धावा पूर्ण करणार का पाहिजे पुन्हा एकदा अक्षयजी आता मात्र सुरेख गोलवर पद्धतीचा चेंडू फेकला होता परंतु गोलून काढण्यात फलंदाजाने दाखवतात गोलंदाजीतून अक्षयजी ओहो तितक्यात फलंदाजीचा परफॉर्मन्स पाहिजे पुन्हा एकदा अक्षयजी तू नरेशजी षटकामध्ये धाव करण्यात 53 आमचे मित्र बंटी चव्हाण यांच्या या ठिकाणी आगमनात आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार त्या गोलंदाजांचा पाहूया एक रंगत चांगली पाहायला मिळेल फॉलिंग शूटचा प्रयत्न होता फॉलिंग शूटचा प्रयत्न आहे खरं तर हा एक रंगतदार सामना आहे दुर्वास स्पोर्ट्स रामपूर जिजा स्पोर्ट्स यांच्यामध्ये सलग 3 चेंडू टाकले जात आहेत डॉट आणि विकेट साखरी जिजा स्पोर्ट्स अच्छा संकेत आखिरी 6 गेंदें महत्वपूर्ण रहेगी इस मैच के अंदर और यहाँ पे सीधा चेंडूला मात्र फटका दिला दर्जेदार त्या ठिकाणी सुट्टाई का झेप पाहूया
जिजा स्पोर्ट्स वरवडी संघाचा, परंतु ते त्या प्रत्यक्षात उतरणार का पाहूया. प्रयत्नांचा वापर आहे, चेंडू वेगाने गेला आहे, क्षेत्ररक्षणामध्ये सॅक्रिफाईस करावा लागलाय, चांगला संदेश नसेल जिजा स्पोर्ट्स साठी. पाहूया इम्पॉर्टंट चेंडू आहे, मैयर यांचा. पाहूया समोर नरेश आहेत, छोटे करके खिलाड़ी है, लेकिन क्रिकेट के अंदर क्रिकेट बेहतरीन का बड़ा है, दिखाने का काम किया इन्होंने इस मैदान के अंदर. और खेळण्यासाठी सचिव टकरट मोहतर इकडे मारा. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र स्लॉप स्वीप केला, चेंडूला स्क्वेअर एक पट्ट्यामध्ये डावखोरी फलंदाज. पाहूया इस मैदान के अंदर मधील चुकीला माफी मिळत नाही आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू, थोडीशी शॉर्ट बाउंड्री आहे त्याच्या बाहेर. प्रॉपर ते पाहूया दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. पुन्हा सुद्धा चेंडू त्याला चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलाय, त्याला सामोरे जात असताना सुरुवात चांगली. चौदा यांच्याकडे पुन्हा चेंडू होता, पुन्हा चेंडू पाहायला मिळते आणि समोर आहे ते नाना पूर्णपणे ब्लॉक करण्याचा आहे. पाहायला मिळत आहे. मार्फत आहे ज्यांना घडलेलं तर तेवढे सेन्सिबल क्रिकेट त्याने केलंय. सलमान बेदी यांच्याकडून प्रथमेश्वर नाना यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. चेंडू जात आहे एक्स्ट्रा कोणच्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये फिट केली जाईल, धाव पूर्ण होत आहे. लगेच मोठा प्रहार करण्यात यशस्वी झाला सुमेशजी सारखा, आणि आता मात्र चेंडू कटवलाय ऑफसाईडच्या दिशेने, लेफ्टच्या दिशेने करावी लागेल जिजा स्पोर्ट वरवडे संघाला. हो हो, यावेळेस चेंडू फेकलाय अजूनही रामपूर संघाला. अजूनही सलामीची जोडी मैदानात असणार आहे. पायचा जोरदार तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. एक धाव मात्र स्पर्धा ज्यांच्याकडे खेळले तेच सुद्धा चालू आहे. अजूनही आता मात्र वनडाऊन साठी आलाय. आता मात्र सुरेख फटका सजवायचा होता, परंतु पाहिजे किती धावा वसूल करणार आहेत. आता हेलिकॉप्टर उडवायचा होता, एकदा सुदर्शन जितू कुमार मयूर. आता मात्र तीव्र ताकदीचे फलंदाज सुमित कदम. चांगली बाउंड्री पाहायला मिळाली. आपण पाहूया धावसंख्या होते 39. यांच्यावरती प्रेशर होतं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती, परंतु विकेट घेतल्यानंतर या येणारा चेंडू असेल तर पाहूया. विकेटच्या मागे गेला चेंडू पुढचं थोडेसे 20 झाले होते, परंतु कोणती धाव मिळाला या चेंडूवरती. दरम्यान खूप इम्पॉर्टंट शिल्लक आहे, शेवटचे 2 चेंडूवरती या षटकातील केला चेंडू पाहूया. एकदा पुढे आपल्याला दत्तूसाठी स्ट्राईक साठी घेतली लोकांना. थँक्यू. त्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, दत्तू खेळण्यासाठी सज्ज होतात. वापर करायचा होता चेंडू. 25 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 25 धावा विजयासाठी फटका सजवला आहे रंग करपेटने. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात बदलून. आता मात्र रनआउटची संधी. क्रिकेट स्पर्धा ही पावसाळ्यातच असते दरवर्षी. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने घुसून गेलेला अशा प्रकारे फलंदाजी करणार. आपल्या विजयाच्या दिशेने जायचं आहे. फटका सजवलाय, परंतु पाहायला भेटते फलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र सेवेतून पाहिजे पुन्हा एकदा फलंदाज. नवीन
इथे पुन्हा एकदा गोलंदाज धावतीला आता मात्र सुरेख फटका परंतु तिसऱ्या क्षेत्ररक्षण